आज आपण करणार आहोत सुरमई फ्राय। त्यासाठी लागणारे इथे मी सुरमई इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतलंय। तिखट आहे, त्यानंतर कलरचं तिखट आहे, कोकम, हिंग, लिंबाचा रस, मीठ, तेल, हळद आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट। आता आपण हे मच्छीला लावण्यासाठी इथे तिखट घेतलंय, त्यानंतर हे कलरचं तिखट आहे, हळद, नंतर मीठ, हिंग, नंतर हे आगळ आहे, त्यानंतर हे लिंबाचा रस, तर आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, त्यानंतर थोडं तेल टाकणार आहोत आपण। हे सर्व आपण आता हे एकत्र करून घेणार आहोत चांगलं। हे आपण सर्व साहित्य आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण। हे आता मच्छीला लावून घेऊया आपण, दोन्ही साईडने असे मच्छीला चांगलं लावून घेऊया आपण। चांगलं असं दोन्ही साईडने लावून घ्यायचं आपण। सर्व मच्छीला आपण असं लावून घेऊया। हे आपलं सर्व आता मच्छीला हे लावून घेतलेलं आहे। आपण हे 2 ते 3 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। हे आपण मच्छीला लावण्यासाठी, फ्राय करताना लावण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। रवा घेतलाय, तांदळाचं पीठ आणि बेसन। आपण हे त्याच्यामध्ये थोडं तिखट टाकणार आहोत, थोडीशी हळद आणि ह्याच्या चवीपुरतं लागणारं मीठ। हे सर्व आपण आता एकत्र करून घेणार आहोत मच्छी फ्राय करण्यासाठी। आता आपण मच्छी फ्राय करण्यासाठी आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे, तेल टाकून देऊया आपण। तर मच्छी फ्राय करण्यासाठी आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे, सगळं मिक्स केलं आहे मी। त्याच्यामध्ये आपण मच्छी अशी मिक्स करून घ्यायचं आहे, पिठामध्ये घोळून घ्यायची। पॅन गरम झालेलं आहे, तेल, ते आपण मच्छी अशी टाकून घेऊया। आता एका साईडने आपली मच्छी फ्राय झालेली आहे, आपण आता ही पलटी करून घेऊया। आपण सगळ्या पलटी करून घेऊया। आपली आता मच्छी चांगली फ्राय झालेली आहे, आपण आता ही काढून घेऊया आणि सर्व करूया। हे आपली तयार झालेली आहे सुरमई फ्राय। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।